गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका. योगेश्वर कर्णिका, सांगे स्त्रियांचे धर्म सकळ. योगेश्वर म्हणती स्त्रियेसे, आचार स्त्रियांचे पुससे. सांगेन तुझ विस्तारेसे, भवसागर तरावया. पती असता कवण धर्म, अथवा मेलिया कायकर्म. उभय पक्षी विस्तारून, सांगेन एकचित्ते. कथा स्कंद पुरात, काशीखंडे विस्तृत. स्त्रियांचे धर्म बहुत, एकचित्ते ऐकावे. अगस्ती ऋषी महामुनी, जो का काशी भुवनी. लोपमुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा. पतिव्रता शिरोमणी, दुजी नव्हती आणिक कोणी. असता तेथे वर्तमानी, झाले अपूर्व परियेसा. त्या अगस्तीच्या शिष्यात, विंध्या नामे असते विख्यात. पर्वत रूपे असे वर्तत, होता भूमीवरी देखा. विंध्यांचळ म्हणजे गिरी, अपूर्व वने त्यावरी. शोभयमान महाशिखरी, बहुरम्य परियेसा. ब्रह्मर्षी नारद मुनी, हिंडत गेला तया स्थानी. संतोष पावला पाहोणी, स्तुती केली तये वेळी. नारद म्हणे विंध्यासी, सर्वात श्रेष्ठ तू होसी. सकळ वृक्ष तुझ पासी, मनोरम स्थळ तुझे. परी एक असे उणे, मेरू समान नवे स्थाने. स्थळ स्वल्प या कारणे, महत्व नाही परियेसा. ऐसे म्हणता नारद मुनी, विंध्यांचळ कोपोणी. वाढत झाला तो क्षणी, मेरूपरी होईन म्हणे. वाडे विंध्यांचळ देखा, सूर्यमंडळ सन्मुखा. क्रमांतरे वाढता ऐका, गेला स्वर्ग भुवनासी. विंध्याद्रीचा दक्षिण भागासी, अंधार अहर्निशी. सूर्यरश्मी न दिशी कैशी, यज्ञादी कर्मे राहिली. ऋषी समस्त मिळोनी, विनू आले इंद्रभुवनी. विद्याद्रीचे कर्णी, सांगते झाले विस्तारे. इंद्रकोपे तये वेळी, गेला तया ब्रह्म्याजवळी. सांगता वृत्तांत सकळी, तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे काय कारण आम्हासी. अगस्त असे पुरी काशी, त्यासी दक्षिणे पाठवावे. दक्षिण दिशा भूमीसी, अंधार पडला परियेसी. या कारणे अगस्त्यासी, दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीच्या शिष्य देखा, विंध्यांचल आहे जो का. गुरु येता सन्मुखा, नमिता होई दंडवत. सांगेल अगस्त शिष्यासी, वाढो नको म्हणेल त्यासी. गमन करिता शिखरेसी, भूमी समान करील. या कारणे तुम्ही आता, काशीपुरा जाते तत्वता. अगस्ती नमता दक्षिणेसी पाठवावे. येणे परी इंद्रासी, सांगे ब्रह्मदेव हर्षी. निरोप घेऊन वेगेसी, निगता झाला अमरनाथ. देवासहित इंद्र देखा, सवे बृहस्पती ऐका. सकळ ऋषी मिळून देखा, आले काशी भुवनासी. अगस्तीच्या आश्रमासी, पातले समस्त इंद्र ऋषी. देवगुरु महाऋषी, बृहस्पती सवे असे. देखुनिया अगस्त्य मुनी, सकळांते अभिवंदोनी. अर्ध पाद देऊनी, पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती, अगस्त्यची करती स्तुती. आणिक सेवेची आणती, लोपमुद्रा पतिव्रता. देवगुरु बृहस्पती, सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता बहुती, लोपमुद्रा सरी नव्हती. अरुंधती सवित्री सती, अनुसया पतिव्रती. शांडिल्याची पत्नी होती, पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती, शांतारूपा स्वयंभूपत्नी. मेनिका अतिविख्याती, हिमवंतीची प्राणेश्वरी. सुनीती ध्रुवाची माता, संज्ञा देवी सूर्यकांता. स्वहादेवी विख्याता, यज्ञपुरुष प्राणेश्वरी. याहूनही अनिके ख्याता, लोपमुद्रा पतिव्रता. ऐका समस्त देवगण, म्हणता बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण, सांगे गुरु विस्तारोण. पुरुष जेविता प्रसाद जाण, मुख्य भोजन स्त्रियेसी. आणिक सेवा ऐशी करणे, पुरुष देखुनी उभे राहणे. आज्ञेविना बैसो नये, अवज्ञा न करणे पतीची. दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे. पती निरोपीन न जाणे, दानधर्म न करावा. पतीची सेवा निरंतरी, मणी भावीजे हाची हरी. शयनकाळी सर्वरात्री, सेवा करावी भक्तीसी. पती निद्रिस्त झाल्यावरी, आपण शयन की जे नारी.
चोळी तानावडे ठेवीने दुरी, तेने पुरुष शरीर स्पर्शुने. स्पर्शे चोळी पुरुषासी, हानी होते आयुष्यासी. घेऊ नये नाव त्यासी, पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती ऐका, पुढे उठीजे सती देखा. करणे संडास मार्जन निका, करणे निर्मळ मंगळप्रद. स्नान करुणी त्वरित, पूजुनी घ्यावे पती तीर्थ. चरणी मस्तक ठेवून यथार्थ, शिव समान भावावे. असता ग्रामी गृही पुरुष, सर्व शृंगार करणे हर्ष. ग्रामा गेलिया पुरुष, शृंगार आपण करू नये. पती निष्ठुर बोले जरी, आपण कोप कदा न करी. क्षमा म्हणून चरण धरी, राग न धरी मनात. पती येता बाहेरोनी, समोरी जाया ते क्षणी. सकळ कामे त्याजुनी, सन्मुख जाय पतिव्रता. काय निरूप म्हणूनी, पुसावे ऐसे वंदोनी. जे वसे पुरुषाच्या मणी, त्याच परी रहाटे. पतिव्रतेचे ऐसे लक्षण, सांगोण ऐका देवगण. बहिद्वारी जाता जाण, अनेक दोष परियेसा. बहिर्द्वारी जाणे जरी, पाहू नये नर नारी. सेवेची परतावे लवकरी, आपले गृही असावे. जरी पाहे बहिर्द्वारी, उलूक योनी जन्मेनारी. याच प्रकारे निर्धारी, पतिव्रत लोपमुद्रेचे. लोपमुद्रा पतिव्रता, बाहेर न वचे सर्वता. प्रातःकाळ जो का होता, संडास मार्जन करीत असे. देव उपकरणी उजळोनी, गंध अक्षदा आदी करुणी. पुष्पवती पंचकर्णी, रंगमाळा देवासी. अनुष्ठाना हुनी पती येता, सकळ आयाती करिता तत्वता. धरोणी पतीच्या चित्ता, पती सेवे रहाटते ती. पुरुषाचे उच्चिष्ट भोजन, मनोभावे करे आपण. नसता पुरुष ग्रामी जान, घ्यावा अतिथी धेनू प्रसाद. अतिथीस घालावे अन्न, अथवा धेनू ते पूजोन. भोजन करावे सगुण, पतिव्रता परियेसा. गृह निर्मळ निरंतर करणी, निरोपा वेगळा धर्म न करी. व्रतो उपवास येणे परी, निरोपावा वेगळे न करे जाणा. उत्साह होता नगरात, कधी पाहून म्हणता. तीर्थयात्रा विवाहार्थ, कधीही न वचे परियेसा. पुरुष संतोषी असता जरी, दुष्चित्त नसावे त्याचे नारी. पुरुष दुष्चित्त असता जरी, आपण संतोषी असू नये. रजस्वला झालिया देखा, बोलो नये मौन्यनिका. नायकावे वेद ऐका, मुख पुरुषास दाखवू नये. ऐसे 4 दिवसांतरी, आचरावे तिये नारी. सुस्नात होता अवसरी, पुरुषमुखी अवलोकीज. जरी नसे पुरुष भुवनी, त्याचे रूप ध्यावे मनी. सूर्यमंडळ पाहोनी, घरात जावे पतिव्रते. पुरुष आयुष्य वर्धन अर्थ, हळदी कुंकुम लावेजे ख्यात. सिंदूर काजळ कंठसूत्र, फणी माथा असावी. तांबूल घ्यावे सुवासिनी, असावे तिचे माथा वेणी. करी कंकणे तोडर चरणी, पुरुषा समीपी येणे परी. न करी इष्टत्व शेजारणीशी, रजक स्त्री कुंटनीसी. जैन स्त्री द्रव्य हीणसे, इष्टत्व होता हानी होय. पुरुष निंदक स्त्रियेसी, न बोलावे तियेसी. बोलता दोष घडे तिसी, पतिव्रतन लक्षणा. सासू शुश्वर ननंद वहिनी, दीर भावते त्याजुनी. राहता वेगळेपणी, श्वान जन्म पावती. अंग ध्रुवे नगे नग्नपणे, उखळ मुसळ वरी न बसणे. पायी विवरल्यावणे जायणे, फिरू नये पतिव्रते. जाते उंबऱ्यावरी देखा, बसो नये वडिला सन्मुखा. पतिव्रता लक्षण ऐका, येणे परी असावे. पतिसवे विवाद, करिता पावे महाखेद. पती अंतकरणी उद्वेग, आपण कदा करू नये. जरी असे अभाग्य पुरुष, नपुंसक जरी असे देख. असे व्याधिष्ट अविवेक, तरी देवा समान मानावा. तैसा पुरुष असेल तरी, तोची मानावा हरी. त्याचे बोलणे रहाटे तरी, परमेश्वरा प्रिय होय. पतीच्या मणी जे आवडी, तैसेची ल्यावी लेणी लुगडी. पती दुश्चित असता घडी, आपण शृंगार करू नये. सोपस्कर पाहिजे जरी, न सांगावे आपण नारी. असता कन्या पुत्र जरी,
तया मुखी सांगावे. जरी नसेल जवळी कोणी, वस्तूची दाखवावी खुणी. अमुक पाहिजे म्हणोनी, निर्धार करोनी न सांगीजे. जितुके मिळाले पतीसी, संतुष्ट असावे मनासी. समर्थ पाहुणी कांक्षेसी, पती निंदा करू नये. तीर्थयात्रे जाते लोक, म्हणूनी न गावे कौतुक. पुरुषाचे पादोदक, तेची तीर्थ मानावे. भगीरथी समान देख, पतिचरण तीर्थ अधिक. पती सेवा करणे मुख, त्रयमूर्ती संतुष्टती. व्रत करणे असेल मुनी, ते पुरुषा करावे पुसोणी. आत्मबुद्धी करिता कोणी, पती आयुष्य उणे होय. आणिक जया नरक प्राप्ती, पती घेऊणी सांगाती. ऐसे बोलती वेदश्रुती, बृहस्पती सांगतसे. पतीस क्रोध उत्तर देती, श्वान योनी जन्म पावती. जंबुक होऊनी भुंकती, ग्रामसन्निध होऊनी. नित्यनेम करणे नारी, पुरुष उच्चिष्ट भोजन करी. पाद प्रक्षालोनी तीर्थधारी, घेऊनी तीर्थ जेवावे. पती प्रत्यक्ष शंकर, काम्य होती मनोहर. पावे ती वैकुंठपूर, पतीसहित स्वर्ग भुवन. जावो नये वन भोजनासी, अथवा शेजारी गृहासी. इष्ट सोयरे म्हणून हर्षी, प्रतिदिन न जावे. आपुला पुरुष दुर्बल किती, समर्थाची न करावी स्तुती. पती असताना अनाचार चरिती, आपण निंदा करू नये. कैसे तरी आपुला पती, आपण करावी त्याची स्तुती. तोची म्हणावा लक्ष्मीपती, एक भावे करुणीय. सासू शुश्वर पुरुषापुढे, नेटे बोलू नये गाडे. हसू नये त्याच्या पुढे, पती आयुष्य उणे होय. सासू शुश्वर लाजून आपण, सासू शुश्वर त्याजून आपण. वेगळे असू म्हणे कवन, वृक्ष योनी जन्मोन अरण्यात हिंडेल. पुरुष कोपे मारी जरी, मणी म्हणे हा मारोणारी. जन्म पावेल योनी व्याघ्री, महाघोर अरण्यात. परपुरुषा ते नैनी पाहे, उपजता वरडोळी होय. पुरुषा वांचून विशेष खाये, ग्रामसुकर होयती. तोही जन्म सोडोनी, उपजे वाघुळाचे योनी. आपुली विष्ठा आपण भक्षुणी, वृक्षावरी लोंबतसे. पती सन्मुख निष्ठुर वचनी, उत्तर देती कोपोणी. उपजे मुखी होऊनी, सप्तजन्म दरिद्री. पुरुष दुजी पत्नी करी, तिसी आपण वैर धरी. सप्तजन्मांवरी दुर्भाग्यता होय अवधारा. पुरुषावरी दुसऱ्यासी, दृष्टी ज्या करीती अवडिया. पतिता घरी जन्म पावनिया, दुःखे सदा दारिद्र्य भोगिती. पुरुष येता बाहेरुनी, सन्मुख जावे भामिनी. उदके पाद प्रक्षालुनी, विंझनावरीजे श्रमहरा. पाद संवाहन भक्तीसी, मृदू वाक्य बोलीजे पतीसी. पती होता संतोषी, त्रयमूर्ती संतोषती. काय देती माता पिता, नेदी इष्टवर्ग बंधू भ्रात्रा. इह पराची जोडी देता, पुरुष नारीचे देव जाण. गुरुदेव तीर्थे समजती, सर्व जाणावा आपुला पती. ऐसे निश्चय ज्याचे चित्ती, पतिव्रता तेची जाण. जीव असता शरीरासी, पवित्र होय समस्तासी. जीव होता क्षणे कैसी, कदा प्रेता न ताळित. तैसा पती प्राण आपला, पती नसता अशुचिती त्याला. या कारणे पतीच सकळा, प्राण आपुला जाणावा. पती नसता त्रियेसी, पती नसता स्त्रियेसी. सर्व अमंगळ परियेसी, विधवा म्हणजे प्रेता सरसी. अपत्य नसता अधिक जाण. ग्रामास जाता परियेसा, विधवा भेटता सन्मुखेसी. मरण सांगे सत्य त्यासी, पुत्रासी अशुभ नव्हे जाणा. माता विधवा जरी असे, पुत्रासी मंगळ शकुन करी. पुत्र विण विधवाणारी, नमन तिसी करू नये. तिच्या आशीर्वादे आपण, मंगळ न होय सत्य जाण. तिचा हो का शाप मरण, तिसी का कोणी बोलू नये. या कारणे पतिव्रता, बरवे पुरुषासवे जाता. सर्व वैभव देहा सहिता, केवी जाय परियेसा. चंद्रासवे चांदणी जैसी, मेघासवे वीज कैसी. मावळता सवेसी जातसे, पती सवे तैसे जावे. सहगमन करणे मुख्य जाण, थोर धर्मश्रुती वचन. पूर्वज 42 उदाहरण, पतिव्रत धर्माने.
पुरुष प्रेत झाल्यावरी सहगमना जाते ते नारी, एक एक पाऊल निर्धारी, अश्वमेघ सहस्त्र पुण्य. पाप पुण्य पापी पुरुष असेल जाण, त्यासी आले जरी मरण, यमदूत नेता बांधून नरकाप्रती परियेसा. पतिव्रता त्याची नारी, जरी सहगमन करी, जैसी सर्पासी नेती घारी, तैसी पती ते स्वर्गाणी. सहगमन केल्यावरी पाहून यमदूत पळतो दुरी, पतीसी सोडून सत्वरी, जाती यमदूत आपले पुरासी. पतिव्रता शिरोमणी, बैसविता विमानी, पाविविती स्वर्गभुवनी, देवांगणा ओवाळीती. यमदूत तत्वरे पळती, काळाची न चले ख्याती, पतिव्रता देखताची चित्ती, भय वाटे म्हणताती. सूर्य भितो देखून तियेसी, तपतो तेज मंदेसी, अग्नी भिवून शांतीसी, उष्ण तिसी होऊ नये. नक्षत्र भीतीत पाहता तियेसी, आपुले स्थान घेईल ऐसी, जया स्वर्गभुवनासी, पती सहित परियेसा. येणे परी स्वर्गभुवनासी, जाय नारी संतोषुनी, आपले पतीस घेऊनी, राहे स्वर्गी निरंतर. 3 कोटी रोमतीसी, स्वदेह देता अग्नीसी, त्याची फळे असता कैशी, एकचित्ती ऐकावे. एक एक रोमासी, स्वर्गी राहू शतकोटी वर्षी, पुरुषासवे स्वानंदेसी, पतिव्रता राहू तेथे. ऐसे पुण्य सहगमनासी, कन्या भावी ऐशे वंशी, 42 कुळे कैसी, घेऊन जाय स्वर्गातसे. धन्य तिची माता पिता, 21 कुळे उद्धारिता, धन्य पुरुष वंश ख्याता, 42 उद्धारिले. ऐसे पुण्य सहगमनासी, पतिव्रतेच्या संगतीसी, आणिक सांगणे विस्तारेसी, देवगुरु म्हणतसे. असले नारी दुराचारी, अथवा व्याभिचार कर्म करी, त्याचे फळ अति घोरी, एकचित्ती परियसा. उभय कुळे 42, जरी असतील स्वर्गास, त्यासी घेऊन नरकास, प्रेम जाय परियसा. अंगावर रोम किती, तितुकी कोटी वर्ष ख्याती, नरकामध्ये पंचे निवृत्ती, तिचे फळ ऐसे असे. भूमिदेवी ऐसे म्हणे, पतिव्रतीचे पवित्र चरणे, आपणावरी चालत क्षणे, पुनीत मी म्हणतसे. सूर्यचंद्र ऐसे म्हणती, आपली किरणे ज्योती, जरी पतिव्रतेवरती पडती, तरी आपण पावन होऊ. वायू आणि वरुण, पतिव्रतेच्या स्पर्श कारणे, पावन होऊन म्हणून स्पर्शे पुनीत होत असे. घरोघरी स्त्रिया असती, काय कारण लावण्य संपत्ती, जिचे न वंश उद्धारती, तैसी स्त्री असावी. ज्याचे घरी पतिव्रता, दैवे आगळा तत्वता, करोणी सुकृत जन्मशता, तरीच लाभे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियांच्या सांगती लागे लोका, पतिव्रता सती अधिका, पुण्यानुसार लाभे जन. ज्याचे घरी नाही सती, पुण्य त्यासी काही न घडती, यज्ञादी कर्मे ख्याती, सती असता होती जाण. सती नसे ज्याचे घरी, त्यासी अरण्य नाही दुरी, वृथा जन्मोनी संसारी, कर्मबाह्य तोची जाण. ऐसी सती मिळे ज्यासी, समस्त पुण्य होय त्यासी, पुत्र संतान परलोकासी, साधन होय सतेचिनी. स्त्रिय वीण असेल नर, तयास न साधे कर्माचार, कर्महीन देव पितर, कर्माह नवे कदा. पुण्य जो दे गंगास्नानी, त्याहुनी पतिव्रता दर्शनी, महापापी होय पावन, सप्तजन्म पुनीत. पतिव्रतेचा आचार, सांगेन पतिव्रतेस योगेश्वर, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे बृहस्पती देवगुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र पुण्यराशी, ऐकता सर्व सद्गतीसी, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरितामृत पतिव्रता निरूपण विख्यात, ऐकता होय पुनीत, जे जे चिंतिले पाविजे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता व्याख्याननाम 1 त्रयोदश अध्याय.